आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते करण्याचं भाग्य मला लाभलं। मी पहिला प्रथम बघितलं पुतळा कसा आहे, दिमागदार आहे, खरंच दिमागदार आहे। म्हणजे पाहत राहावं असा पुतळा आहे। आणि त्याच्यासाठी शिल्पकाराला मी सत्कार तर केलाय, पण खास धन्यवाद देतोय की अप्रतिम असा पुतळा तुम्ही केलेला आहे। आणि एक उदाहरण आहे, मला कल्पना आहे की हा पुतळा काही दिवसांपूर्वी तयार होता, मला आमंत्रित करण्यात आलं। मी म्हटलं जरा पावसाचा जोर ओसरू द्या। पावसाचा जोर ओसरला आणि आज मी आलेलो आहे। पण मधल्या काळामध्ये जे आपल्या मालवणच्या किनाऱ्यावरती घडलं, हे संपूर्ण सर्व महाराष्ट्राला नव्हे देशाला लाजिरवाणं असं कृत्य झालं। तिकडे दुर्घटना घडली। 1 वर्ष पण पूर्ण झालेलं नाही अजून, केवळ आणि केवळ लोकसभा जिंकायची, शिवसेनेच्या ताब्यातलं कोकण जिंकून घ्यायचं म्हणून पंतप्रधान तिकडे त्या किनाऱ्यावरती आले, नौदल दिन साजरा केला। ठीक आहे, आम्हाला अभिमान आहे। आमच्या देशाचा नौदलाचं सामर्थ्य तुम्ही जगाला दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या शिवरायाच्या भूमीमध्ये आलात, आम्हाला अभिमान आहे। पण नौदलाचं संपूर्ण सामर्थ्य दाखवताना तुम्ही ज्यांनी पहिल्या प्रथम आपल्या देशात आरमार सुरू केलं, त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा जो उभारला तुम्ही, तो उभारताना काहीतरी तुम्हाला लाज लज्जा शरम पाहिजे होती ना, त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले तुम्ही। काल तो त्या समितीचा रिपोर्ट आलाय, साचा नीट नव्हता, त्याच्यामध्ये जे काय त्याचं वेल्डिंग होतं ते बरोबर नव्हतं, जो धातू वापरला तो बरोबर नव्हता, समुद्र किनारा आणि वारा लक्षात घेऊन स्टेनलेस स्टील सारखा धातू वापरायला पाहिजे होता, तुम्ही लोखंड वापरलं, ते गंजून गेले, त्याचे खिळे गंजून गेले, जॉईंट गंजून गेले आणि पुतळा पडला। आमचे मिंदे दाढी खाजवत म्हणतायत वाऱ्याने पुतळा पडला। अहो, वाऱ्याने तुमची दाढी नाही ती उडत, तुमची दाढी नाही ना उडत, मग पुतळा आणि महाराजांचा पुतळा पडतो, बेशरमपणाने सांगता वाऱ्याने पडला। आणि मग आपण यांना जोडे मारले तर म्हणता तुम्ही काय जोडे काय मारतो, मग दुसरं काय मारायचं तुम्हाला? एखादी गोष्ट करताना तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे की जे मी काय करतोय ते माझ्या या दैवताला साजेसं करतोय। नुसतंच आम्ही काहीतरी शतकानुशतक झाले, 300 वर्ष झाली, 400 वर्ष झाली, दुसरं कोणी मिळत नाही म्हणून घेतला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि लावला तिकडे, असं नाहीये, ते दैवत आहे। बघितलं तुम्ही मगाशी तो 8 वर्षाचा बसला ना इकडे, कशी शिवगर्जना दिली त्यांनी। हे शिवप्रेम आहे, हे शिकवावं लागत नाही। महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो शिवप्रेम आपल्या हृदयात आणि रक्तामध्ये धमन्यांमध्ये घेऊनच जन्माला येतो। म्हणून तर इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर असं म्हणतात की एखादा मृत झालेला माणूस सुद्धा ताडकन उठून उभा राहील, एवढी ताकद आणि एवढं तेज या दैवताच्या त्या घोषणेमध्ये। हे